मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो तुम्ही बघत असालच की मी छान रेडी झालेली आहे, नऊवारी साडी नेसलेली आहे, छान अंबाडा सुद्धा घातलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गुढीपाडवा स्पेशल असं मराठमोळं मेकअप लुक मी आज क्रिएट करणार आहे. सो काही दिवसातच गुढीपाडवा येणार आहे. सो त्यानिमित्त मी हा मेकअप तुम्हाला दाखवेन आणि ह्या मेकअप लुकमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कमीत कमी किमतीचे मेकअप प्रोडक्ट वापरून आपण छान असा मराठमोळा लुक कसा रेडी करू शकतो तेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो काही जणांचे मला कमेंट्स आलेल्या की जे तुमचे मेकअप प्रोडक्ट्स आहेत त्याच्या लिंक आम्हाला द्या. सो पॉसिबल होत नाही, काही लिंक्स नाही भेटत. सो मी आज जे प्रोडक्ट यूज करेन त्याचे जे फोटोज आहेत जे मी तुम्हाला साईडला देईन, सो ते बघून तुम्ही ऑर्डर करू शकता. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर या मेकअपची मी सुरुवात केली माझ्या रोजच्या फेवरेट अशा पॉन्ड्सच्या मॉइश्चराइजपासून आणि लोटसच्या सनस्क्रीनपासून. हे दोन्ही प्रोडक्ट खूप इझिली आपल्याला मार्केटमध्ये मिळतात आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. त्यानंतर मी आत्ता करणार आहे माझ्या डोळ्यांचा मेकअप, आय मेकअप. सो त्यासाठी मी इथे यूज करते आहे इनसाइडचा HD कन्सिलर, जे मी माझ्या स्किन टोनप्रमाणे घेतलं आहे, ज्याचा शेड नंबर आहे 03 हनी आणि ह्याची प्राईज आहे 194. तर हे बघा मी आत्ता डोळ्यांचा मेकअप करणार आहे. सो मी डोळ्यांच्या वरती हे लावून घेते आहे आणि ह्या कन्सिलरला वरती ब्रश असल्यामुळे इझिली ब्लेंड होते. आणि हे बघा आता मी ब्युटी ब्लेंडरने हे कन्सिलर डॅप करून छान स्प्रेड करून घेणार आहे. आणि आजच्या गुढीपाडवा स्पेशल मेकअप लुकमध्ये सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप अफोर्डेबल आहेत, कमी रेंजमधले आहेत. इथे मी यूज करते आहे लॅक्मीचं आय पॅलेट. हे आय पॅलेट आहे ते फक्त 700 या रेंजमध्ये जातं आहे, कारण इतर मी चेक केलं आहे पण मला तेवढं चांगलं आय पॅलेट नाही मिळालं. सो मी हेच यूज करते आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी बोटानेच एक लाईट शेड माझ्या पूर्ण आयलिडवर लावून घेतलं आहे आणि त्यानंतर माझ्या साडीला ब्लाऊजला मॅचिंग असा पिंक कलर डोळ्याच्या कोपऱ्यापासून अशा पद्धतीने ब्लेंड करत मी डोळ्यांच्या आतल्या साईडला आले आहे. सो मी थोडंसं माझ्या साडीला मॅच असा आय शॅडो करणार आहे. सो हे बघा लाईट पिंक कलर लावून झाल्यानंतर मी हाताच्याच म्हणजे बोटाच्या सहाय्याने गोल्डन शेड आहे जे मला साडीला मॅचिंग आहे ते मी माझ्या आयलिडवर लावते आहे. तर तुम्हाला जर ब्रशची सवय असेल तर आपण ब्रशने सुद्धा लावू शकतो, पण आत्ता इथे मी बोटाने लावून घेते. आणि त्यानंतर मी ब्रश यूज करून जे आय शॅडोज लावलेले ते इक्वली स्प्रेड करण्यासाठी एकदा ब्रश फिरवून घेतला, म्हणजे ते त्याचे एजेस जे आहेत ते छान ब्लेंड होतील. सो नेक्स्ट आता मी करणार आहे माझा बेस. सो त्यासाठी मी इथे फाउंडेशन यूज करते आहे आणि मी फाउंडेशनसाठी यूज केलं आहे नायकाचं फाउंडेशन आणि हे आहे नायका लिक्विड फाउंडेशन, ज्याची प्राईस आहे 194. आणि खूप छान फाउंडेशन आहे, इझिली ब्लेंड होतं आहे, हायड्रेटिंग आहे आणि फाउंडेशन लावून झाल्यानंतर स्किनवर एक छान शाईन मिळते. सो हे बघा मी इथे ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने हे फाउंडेशन आहे ते स्प्रेड करून घेते आहे, ब्लेंड करून घेते आहे. आणि त्याआधी हा ब्युटी ब्लेंडर मी थोडासा भिजवून घेतलेला आणि हा जो शेड आहे तो मी यूज करते आहे वॉर्म सँड 03. सो हा मी ऑर्डर केलेला स्किन टोन जो माझ्या स्किनला परफेक्ट मॅच होतो आहे. सो हे बघा फाउंडेशन आहे ते छान ब्लेंड झालेलं आहे आणि तुम्ही बघत असाल एक छान शाईनसुद्धा आलेली आहे चेहऱ्यावर आणि परफेक्ट माझ्या स्किन टोनला मॅच झालेला आहे. नेक्स्ट मी लिपला लावते आहे निव्हियाचं लिप बाम, ज्याची प्राईस आहे 213 रुपीज. सो नेक्स्ट प्रोडक्ट मी लावते आहे इनसाइडचं कन्सिलर, जे मी हायलाईट पॉईंट्सला लावणार आहे माझ्या चेहऱ्यावरच्या आणि त्याचबरोबर डार्क सर्कल लपवण्यासाठी, त्यानंतर पिंपल्स असतील तर ते हाईड करण्यासाठी हे मी कन्सिलर यूज करते आहे. आणि ह्या कन्सिलरचा बेस्ट पार्ट म्हणजे ह्याला पुढे ब्रश असल्यामुळे इझिली ते लावता येतं आहे. आता हे कन्सिलरसुद्धा मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते आहे. सो कन्सिलरची सुद्धा शेड परफेक्ट माझ्या स्किन टोनला मॅच झाल्यामुळे ती छान दिसते आहे आणि इझिली ब्लेंडसुद्धा होतं आहे हे कन्सिलर. सो हे जे कन्सिलर आहे ते लाँग लास्टिंग आणि ऑइल कंट्रोल असल्यामुळे या समर सीझनमध्ये मेकअपसाठी परफेक्ट वाटलं मला. सो नेक्स्ट हे जे कन्सिलर फाउंडेशन आहे ते सेट करण्यासाठी मी यूज करते आहे मेबलिनची पावडर. सो ह्या कॉम्पॅक्ट पावडरचा शेड आहे 128 आणि ह्याची जी प्राईज आहे ती आहे 254 रुपीज. सो नेक्स्ट मी आयब्रोसाठी यूज करते आहे इनसाइडची आयब्रो पेन्सिल.
सो ह्या आयब्रो पेन्सिलची प्राईज आहे 131 रुपीज. सो खूप लो प्राईज आहे, पण हे प्रोडक्ट मला खूप आवडलं. तर मी तुम्हाला दाखवते ह्याचा जो शेड आहे तो कसा दिसतो आहे. सो ह्या पेन्सिलचा बेस्ट पार्ट म्हणजे ह्याला एका साईडला ब्रशसुद्धा दिलेला आहे, त्यामुळे दुसरा ब्रश यूज करायची गरजच लागत नाही. सो हे बघा, तुम्हाला बघून समजत असेलच हा आयब्रो आणि हा आयब्रो ह्याच्यामध्ये किती फरक आहे. सो खूप छान प्रोडक्ट आहे. सो आयब्रो झाल्यानंतर मी इथे आता लायनरसाठी यूज करते आहे मेबलिनचं जेल लायनर. सो ह्या लायनरची प्राईज आहे 479 रुपीज. सो ह्या सगळ्या मेकअप प्रोडक्टमधील काही 2-3 प्रोडक्ट आहेत जे अंडर 500 रुपीज आहेत आणि बाकी सगळे प्रोडक्ट आहेत ते खूप अफोर्डेबल आहेत, जे सगळे 200 आणि 300 रुपीजच्या अंडर आहेत. सो लायनर लावून झाल्यानंतर मी आत्ता करणार आहे मस्कारा. सो मस्कारासाठी सुद्धा मी इथे मेबलिनचा मस्कारा यूज केला आहे आणि ज्याची प्राईज आहे 381 रुपीज. सो मस्काराने सुद्धा डोळ्याचा पूर्ण लुक आहे तो चेंज होतो, थोडेसे डोळे आहेत ते बोल्ड दिसतात. सो हा जो मेबलिनचा कोलोसॉल मस्कारा आहे जो वॉटरप्रूफ आहे. सो ज्यांना आयलॅशेस लावायला जमत नाहीत किंवा हेवी वाटतात ते हा मस्कारा नक्की यूज करू शकतात. सो नेक्स्ट मी लावते आहे ब्लश आणि ब्लशसाठी मी इथे यूज केला आहे स्विस ब्युटीचं प्रोफेशनल ब्लशर, ज्याची प्राईज आहे 249 रुपीज. नेक्स्ट लिपस्टिकसाठी मी इथे यूज करणार आहे 2 लिपस्टिक. सो पहिली लिपस्टिक आहे ती म्हणजे मेबलिनची लिपस्टिक, ज्याचा नंबर आहे शेड आहे 660 टच ऑफ स्पाइस. आणि नेक्स्ट आहे नायकाची मॅट मिनी लिपस्टिक, ज्याचा शेड आहे 07 वाईन. सो हे दोन्ही शेड मी मिक्स करून लावते आहे. आणि लास्ट म्हणजे आहे बेस्ट प्रोडक्ट, तो म्हणजे मेकअप फिक्सर. सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो म्हणजे स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर, जो बेस्ट आणि इम्पॉर्टंट आहे आणि जो अफोर्डेबल आहे, ज्याची प्राईज आहे 249 रुपीज. सो अशा पद्धतीने माझा अफोर्डेबल मेकअप प्रोडक्टसोबत गुढीपाडवा स्पेशल मराठमोळा लुक रेडी झालेला आहे. आणि तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला असंच सुंदर मेकअप करून रेडी व्हाल. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हा सर्वांना हॅपी गुढीपाडवा.